हॅलो, नमस्कार. तर आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे की लहान बाळाची मालिश कशी करायची. तर इथे मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे आणि ते मी गरम करून घेतलं आहे. त्यानंतर मी ते बाळाला टमी टाईमसाठी जसं आपण टाकतो तर तसं मी तिला पोटावर झोपवलेलं आहे. आणि त्यानंतर मी पाठीची मालिश करून घेतली. आणि म्हणजे मालिशची सुरुवात जी करायची तर ती सर्वप्रथम पायापासून करायची. मग पायाची मालिश झाली की पाठीला वगैरे करायची. त्यानंतर पायाचे पॉईंट्स वगैरे दाबून घ्यायचे. आणि मोहरीच्या तेलाचा फायदा असं होतो की मोहरीच्या तेलाने जर तुमच्या बाळाला सर्दी झालेली असेल तर ही सर्दी ॲटोमॅटिक चालली जाते. म्हणजे मोहरीचं तेल ही सर्दीसाठी खूप गुणकारी आहे. तुम्हाला दवाखान्यात जायची बिलकुलच गरज राहत नाही. जर तुम्ही मोहरीने 2-3 वेळेस मालिश केली ना तर बाळाची सर्दी ॲटोमॅटिक चालली जाते. तुम्हाला बाळाला औषध वगैरे देण्याची गरजच नसते. आता माझं बाळ जवळपास 2.5 महिन्याचं आहे आणि मी जवळपास 2.5 महिन्यापासून तिला हे मोहरीच्या तेलाची मालिश करते जेव्हा पण सर्दी वगैरे झाली तर. म्हणजे मोस्टली उन्हाळ्यात तर काही प्रॉब्लेम येत नाही, पण जे बाळ हिवाळ्यात वगैरे झालेले असतं ना तर त्यांना सर्दी लवकर होऊन जाते. मग त्यामुळे माझी पण बाळ जे आहे तर ते हिवाळ्यातच झालं होतं. तर मग मी जेव्हा पण सर्दी झाली ना तर तिला मोहरीच्या तेलाने मालिश करायची आणि लवकर सर्दी तिची चालली जायची. मग मला दवाखान्यात वगैरे जायची गरज नाही पडायची. आणि कसं होऊन जातं, आपण दवाखान्यात गेलो ना तर तिथं हॉस्पिटलमध्ये औषधं वगैरे देतात, परत ते नाकात टाकायचे ड्रॉप्स वगैरे देतात. तर त्याने काय होतं, बाळ नवीनच असतं आणि त्याला बाळाला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींचा. मग त्यापेक्षा आपण एकदा घरगुती उपाय करून बघायचा आणि त्यानंतर जर नाहीच फरक पडला तर मग आपण लास्ट ऑप्शन हॉस्पिटल तर ठेवायचंच. पण घरगुती उपाय करून बघायला काय हरकत आहे आधी. म्हणून मग मी इथे पहिले तिला 2 दिवस तरी मोहरीच्या तेलाने मालिश करते आणि जर नाहीच फरक पडला तर मग हॉस्पिटलला जाते. पण आतापर्यंत तरी मोहरीच्या तेलाने तिला लगेच फरक पडतो आहे. आणि कधी-कधी काय होतं की बाळाची मान धरलेली नसते, बसलेली नसते, तर मग काय होतं, मान जेव्हा इकडं-तिकडं करतं ना बाळ, तर तेव्हा मान पण भरते बाळांची. तर तेव्हा याने काय करायची, मालिश करायची. तर बाळाच्या मानेला पण लगेच फरक पडतो. आणि घरगुती जर तुम्ही मालिश केली ना मानेची तर बाळ क्रँकी नाही होत आणि त्याला थोडासा आराम भेटतो आणि मग बाळाची मान पण क्लिअर होऊन जाते. तर तुम्ही पण हे तुमच्या बाळासाठी तेल यूज करा. पहिले घरगुती उपाय करा आणि जर नाहीच फरक पडला तर मग हॉस्पिटलला नक्कीच जा. पण अगोदर घरगुती उपाय करून बघायला काय हरकत आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.